बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कायम आपण तर असतोच, सेवेतच कार्यरत असतो आणि सेवेत कार्यरत असताना सगळ्यांचं सहकार्य मिळतं. मला वाटतं महिला दिन 8 मार्च म्हणजे फक्त एक दिवस महिला दिन नाही, तर महिलांचं राज्य हे कायमच सगळ्या ठिकाणी आहे आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करत असतो. आणि महिला दिनाचं औचित्य साधून या दिवशी आपण या क्षेत्रामध्ये अतिशय भरीव कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करतो. पण आज ठाण्यामध्ये वावरत असताना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल मार्फत या स्टाफचं, डॉक्टर्स, सिस्टर्स आणि इथल्या सगळ्या लोकांचं जे सहकार्य आम्हाला कायम लागतं, त्यासाठी कुठेतरी कृतज्ञता मनामध्ये व्यक्त करण्यासाठी आणि आमच्या मैत्रिणींना या निमित्ताने भेटण्यासाठी आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी कारण शोधतो आणि त्या निमित्ताने आज महिला दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी तुमची भेट घेण्यासाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सगळीजण या ठिकाणी आलेलो आहोत. तुमचं सहकार्य आम्हाला नेहमीच असतं आणि असंच सहकार्य आपल्याकडून कायम आम्हाला लाभेल याबद्दल आम्हाला खात्री आहे. एवढेच बोलते. महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते. जय हिंद. 2025 अर्थात जागतिक महिला दिन. या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही सगळी शिवसेनेची मंडळी तुमच्या सगळ्यांचा सन्मान करण्यासाठी आज कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये आलो आहोत. उद्देश हा आहे की आपण पाहिलं ज्या वेळेला उद्धव साहेब मुख्यमंत्री होते आणि कोविड मोठ्या प्रमाणामध्ये होतं, त्याही वेळेला तुम्ही केलेली जनसेवा, लोकसेवा ही सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलेली होती आणि आत्ताही सतत कोणतंही संकट असो नसो प्रत्येक वेळेला आपण ज्या पद्धतीने सगळी जण झोपून देऊन समाजासाठी काम करता, तर त्या समाजाप्रती आपल्या असलेलं ऋण व्यक्त करण्याची छोटीशी संधी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आम्ही घेतली. सन्माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांचं म्हणणं आहे की आपल्यातले हिरो आणि हिरोईन शोधा आणि आम्हाला ते आपल्या हॉस्पिटलमधल्या सगळ्या आमच्या ज्या नर्सेस आहेत किंवा सगळा जो स्टाफ आहे, आमच्या स्वच्छता करणाऱ्या सेविका आहेत, या सगळ्यांच्या मध्ये डॉक्टर्समध्ये आम्हाला वाटलं आणि म्हणून या जागतिक दिनाच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संपूर्ण कुटुंबातर्फे आपले मनापासून ऋण व्यक्त करते आणि त्या माध्यमातून सुंदर जग तयार होईल ही शुभेच्छा दिली.